नमस्कार मित्रांनो, माझे नाव किशोर आहे. मी एक दारुडा आहे. हाय हाय किशोर की भाऊ. हाय. हाय श्रीकांत भाऊ, गजानन भाऊ आणि सर्व मित्रांना नमस्कार. मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस स्पॉन्सरची मदत यामुळे आज सकाळपासून दारू घेतलेली नाही आणि दारू प्यायचा विचार करावा लागलेला नाही. परमेश्वराची विशेष कृपा आहे. आज सातत्यानं गेली 11 वर्ष पूर्ण झाले. 12व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि हा मद्यपास जीव घेणाऱ्या आजाराला एक एक दिवसाच्या हिशोबाने आपल्या लोकांमध्ये एकत्रित येऊन मी या आजाराला रोखून ठेवलेला आहे मित्रांनो. अन्यथा माझी एकट्याच्या भरोश्यावर या मद्यपास जीव घेणाऱ्या आजाराला रोखण्याची ताकद नाही. ही परमेश्वराची कृपा आणि अल्कोहोलिक अनॉनिमसची एकता. जेव्हा मी देवावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि अल्कोहोलिक अनॉनिमसच्या कडपात राहतो, तरच मी या मद्यपास आजाराला, जीव घेणारा आजार, एक एक दिवसाच्या हिशोबाने त्याला रोखू शकतो. मित्रांनो, मद्यपास जीव घेणारा आजार आजही मी बघतो मित्रांनो, समाजामध्ये, कार्यक्षेत्रात आजही मद्यपास जीव घेणाऱ्या आजारांतर्गत लोक आहेत मित्रांनो. अजय कुणी दारूभट्टी समोर दारू पिऊन राहिलेले आहे, नालीत पडून, रस्त्यात पडून, कुणी बलात्कारच्या केसमध्ये, कुणी मर्डरच्या केसमध्ये. अजय लोकांच्या घरामध्ये भांडणं, वादविवाद आणि असंख्य लोकांचे मित्रांनो याच्यामध्ये जीव चाललेले आहे. आणि काही माझे मित्र सुद्धा या मद्यपास आजाराचे बळी ठरलेले आहेत. आणि मित्रांनो, मी सुद्धा या आजाराच्या बळी ठरलेलो होतो. परंतु एक ईश्वराची कृपा माझ्यावर झाली आणि मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलो आणि या आजाराला एक एक दिवसाच्या हिशोबानं रोखून ठेवलेलं आहे. मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येण्या अगोदरचं थोडं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. मित्रांनो, माझा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झालेला होता. लहान असताना माझे वडील एक्सपायर झालेले होते. 1 वर्षाचे होतो मी तेव्हा. आणि सर्व जबाबदारी माझ्या आईवर होती. आईंनी मोलमजुरी करून एकट्याच्या जीवावर मला लहानाचं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं. मला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे माझं शिक्षण मावशी काकाकडे पूर्ण झालं. आणि घरामध्ये सुद्धा मी माझ्या आजोबाचं दारू पिणं बघितलेलं होतं. त्यामुळे दारूबद्दल चिडही होती. आणि ज्या काकाकडे शिक्षण घेत होतो त्यांनी ते पण दारू घेत होते आणि त्यांचं पण दारू पिणं बघितलेलं होतं. आणि त्यावेळी मनात विचार यायचा का आपण दारू आयुष्यामध्ये प्यायची नाही. आणि मी कमी वयातच कामधंद्याला लागलो एका मेडिकल शॉपमध्ये, 5व्या 6व्या वर्गापासून. आणि तिथं माझ्यापेक्षा वयाने मोठे असणारे मित्र होते आणि ते संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर बारमध्ये जाऊन बसायचे. मी सुद्धा त्यांच्यासोबत जायच्या, परंतु दारू पित नव्हतो. त्यांच्यासोबत चणे फुटाणे मी खात होतो. परंतु ते जसजसं माझं वय वाढत गेलं तसतसं मला माझ्या मनामध्ये दारूचे विचार येत होते, दारूचे आकर्षण यायचं का दारू आपण घेतली पाहिजे. परंतु एक कुठंतरी जबाबदारी, वडील एक्सपायर झाले होते, दुसऱ्याकडे शिक्षण घेत आहोत आणि कुठंतरी घरामध्ये आजोबाचं काकाचं दारू पिणं बघितलं होतं. त्यामुळे दारू प्यायची इच्छा पण होत नव्हती. परंतु जसजसं कॉलेज लाईफमध्ये आलो, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत आलो आणि माझं ग्रॅज्युएशन चालू असताना मला नोकरी लागली. आणि पहिल्यांदा नोकरी लागली, चांगला पगार होता. आणि त्यावेळी कॉलेजमध्येच एका मुलीच्या प्रेमात पडलेलो होतो. आणि त्यावेळी मला ते तिच्यासोबत बोलण्याची हिंमत नव्हती. म्हणजे माझ्यामध्ये भीती निर्माण झालेली होती. आणि त्यावेळी मी तिच्या मागे हेरजाऱ्या मारत होतो आणि ते माझ्यामध्ये हिंमतच निर्माण होत नव्हती. आणि अचानक एक माझा मित्र आला आणि त्यांनी म्हटलं काय झालं. म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे, तिच्यासोबत मला बोलायचं आहे, परंतु माझ्या मनात खूप भीती निर्माण झाली आणि मी तिच्यासोबत बोलू शकत नाही. आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं चल यार दारू पिऊ, बियर घेऊ आपण आणि तुझ्यातली भीती निघून जाईल. पहिल्यांदा नाही म्हटलं, परंतु त्या दिवशी मी निश्चय केला होता का कोणत्या हलती आज तिच्यासोबत बोलायचं. आणि त्या मित्रासोबत मी बारमध्ये गेलो. पहिल्यांदा ते बियर घेतली. मला बियर काय राहते, विस्की कशी राहते हे मी कधी बघितलेली नव्हती. फक्त देशी दारू बघितलेली होती, आजोबा घेत होते, काका घेत होते तर. आणि त्यावेळी मी पहिल्यांदा तो बियरचा घूट घेतलेला होता आणि तो बियरच्या घुटानं मला आनंद दिलेला होता. कारण मी एक लाजाळू व्यक्ती होतो, एक भित्रा व्यक्ती होतो, कुणासोबत मिसळू शकत नव्हतो, बोलू शकत नव्हतो. परंतु त्या दारूनं जो माझ्या मानसिकतेवर परिणाम दिलेला होता तो मला खूप आवडलेला होता. आणि त्यावेळी माझ्यातली भीती दूर झालेली होती.
आणि आपल्या बिग बुक मध्ये पण लिहिलेलं आहे का पुरुष स्त्री आणि पुरुष मद्य घेतात आणि त्यांच्या मद्य घेतल्यानंतर झालेला जो मानसिक परिणाम आहे तो त्यांना खूप आवडतो. आणि मला जो परिणाम झालेला होता तो आवडायला लागला आणि माझ्यातली भीती दूर झाली. आणि त्याच्यानंतर मी मित्रांनो त्या मुलीसोबत मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आणि त्याच्यानंतरही माझ्या मनात भीती निर्माण झाली का ही घरी गेल्यानंतर घरी तर सांगणार नाही, कारण घराशेजारीच राहत होती. म्हणलं माझ्या मावशी काकाकडे सांगणार किंवा ते तिच्या घरी सांगत, तिचे लोक माझ्या घरी आहे. आणि त्या दिवशी मी पुन्हा संध्याकाळी दिवसभर घरी गेलो नाही आणि पुन्हा हाफ बिअर घेतली. आणि त्याच्यानंतर माझं कार्यक्षेत्र चालू झालं. आणि कार्यक्षेत्रामध्ये मित्रमंडळी मिळाली आणि रोज संध्याकाळी त्यांच्यासोबत मी बारमध्ये जायच्या आणि दारू प्यायला सुरुवात झालेली होती. आणि दारूची सुरुवात झाल्यानंतर मित्रांनो सुरुवातीला दारूवर नियंत्रण होतं, परंतु जसजशी माझं दारूचं प्रमाण वाढत गेलं, हाफ बिअरवरून एक बिअर, दीड बिअर, दोन बिअर, आणि त्याच्यानंतर माझ्या दारूवरचं नियंत्रण सुटत चाललेलं होतं. कालांतरानं मी रात्री ब्लॅकआउट स्टेजमध्ये घरी यायला लागलेलो होतो. आणि जे सुरुवातीला माझ्याकडे दारूबद्दलची एक चॉईस होती, दारूबद्दलची एक निवड होती का दारू कधी पिली पाहिजे, कोणत्या मित्रासोबत पिली पाहिजे, कधी पिली पाहिजे, किती पिली पाहिजे, हे कुठंतरी एक निवड करण्याची माझ्याकडे शक्ती होती. परंतु जसं दारूवरचं माझं नियंत्रण सुटत गेलेलं होतं तसतसं ते निवड माझ्यातली निघून गेलेली होती. कारण दारूच्या माझ्या पिण्याचा टाइम टेबल बदललेला होता. जो किशोर संध्याकाळी रात्री म्हणजे संध्याकाळी घेत होता तो किशोर कुठंतरी दुपारी दारू द्यायला लागला. दुपारची दारू कुठंतरी माझी सकाळला आली. त्याच्यानंतर मी सकाळी 4 ते 5 वाजता जाऊन बारमध्ये बसायला लागलेलो होतो. आणि हे बिअरचं प्रमाण कुठंतरी दारूचं प्रमाण माझं वाढत चाललेलं होतं. आणि त्यावेळी मला पैशाची वगैरे तंगी तेवढी काही जात नव्हती, पगार चांगलेला होता, घरांच्यावर काही म्हणजे डिपेंडन्सी नव्हती, कारण लहानपणापासून स्वतः कमवत होतो. आणि माझ्यामध्ये अहंकार सुद्धा वाढत होता का मी स्वतःच्या बळावर नोकरीवर लागलेला, चांगल्या पोस्टवर आहो, चांगल्या लोकांमध्ये बसतो. आणि हे कुठंतरी मित्रांनो माझ्यामध्ये हा अहंकार आणि मला त्या दारूकडे नेत होता मित्रांनो. आणि शेवटी हळूहळू हळूहळू माझी मानसिक शारीरिक स्थिती खराब व्हायला लागली. कुठंतरी कुटुंबामध्ये वादविवाद सुद्धा निर्माण व्हायला लागले. आणि कुठंतरी ज्या मुलीवर माझं प्रेम संबंध होते, 7-8 वर्ष रिलेशन मध्ये होतो, तिच्यासोबत लग्न करण्याच्या आणाभाका घेतलेल्या होत्या, घरच्याची परवानगी होती, तिच्या घरच्याची सुद्धा परवानगी होती. आणि कुठंतरी मित्रांनो माझ्या दारुडेपणामुळं त्या मुलीने मला स्पष्ट शब्दात म्हटलं का आता तू दारू काही सोडू शकत नाही आणि तुझ्यासोबत दारू पिऊन मी माझे आयुष्य काढू शकत नाही, कारण तू सकाळ दुपार संध्याकाळ दारू प्यायला लागलेला आहे आणि माझी काही लाईफ नाही राहणार. आणि दोघांच्या सहमतीनं त्याच्यानंतर आम्ही ब्रेकअप केलं. आणि मी म्हटलं तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा तिच्या गम मध्ये म्हणून पुन्हा जास्त दारू पिणं चालू केलं. आणि लोकांना इकडे तिकडे घरच्यांना सांगायचे का हिनं मला ब्रेकअप केलं, हिनं मला सोडलं, म्हणून मी दारू पिता. आणि अं, असं माझं दारूचं प्रमाण वाढत चाललेलं होतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं घरच्यांना का मला लग्न करायचं आहे, कारण मला हिला विसरायचं आहे, कारण हे मला आजही तिची आठवण येते. आणि मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर माझी दारू बंद होऊन जाईल आणि मी व्यवस्थित राहील. आणि मी माझ्या पसंतीची मुली अरेंज मॅरेज केलं, तिला बघितलं, पसंत केलं आणि लग्न केलं. आणि लग्नानंतर 4 दिवस चांगलं राहिलं. आणि चांगलं राहिल्यानंतर 4 दिवसानंतर मी पुन्हा दारूकडे गेलो मित्रांनो. आणि रोज संध्याकाळी पुन्हा माझी दारू मी पिऊन रात्री 12 वाजता 1 वाजता यायला लागलेलो होतो. घरी पत्नी घरामध्ये असताना रेड लाईट एरियामध्ये जाणं चालू झालेलं होतं, सिगरेट पिणं चालू झालेलं होतं. आणि मी सारा दोष त्या गर्लफ्रेंडला देत होतो. इसी ने मेरी जिंदगी खराब की इसलिए मैं शराब पिता हूं. हे माझं गाणं राहतं का हिनं मला धोका नसता दिला तर मी दारू नसती पिली, हिच्यासोबत लग्न करून सुखी असतो. आणि त्यावेळी मित्रांनो ते नवीन नवीन पत्नी घरात म्हणायची 4 दिवस 8 दिवस लग्नाला झाले तुम्ही दारू पिऊन येता, घरामध्ये माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही, आणि तुम्हाला मी पसंत नव्हती तर तुम्ही माझ्यासोबत लग्न कशाला केलं. आणि मी त्यावेळी तिला म्हणत होतो का तुला आताही जायचं असेल तर तू जाऊ शकते, सूटकेस देऊ शकते, माझी लाईफ अशीच आहे. आणि माझं दारुडेपण वाढत चाललेलं होतं. आणि शेवटी मित्रांनो माझ्यावर कर्ज सुद्धा खूप वाढत चाललेलं होतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर माझी नोकरी सुद्धा म्हणजे मी सकाळ दुपार संध्याकाळ दारू प्यायला लागलो होतो. पुन्हा जास्तीत जास्त दारू माझ्या जीवनामध्ये वाढलेली होती. आणि मी स्वतःहून नोकरी सुद्धा सोडून दिली, कंपनीला रिजाईन लेटर पाठवून दिलं. आणि त्याच्यानंतर रिकामी टेकडा झालो.
आणि त्याच्यानंतर मित्रांनो कर्जवाले परेशान करायचे, सतत दारू पिऊन मावशी काकाकडेच लग्न झाल्यानंतर राहत होतो. आणि शेवटी ज्या मावशी काकाकडे लहानाचं मोठं झालं, लग्न झालं, आणि त्यांनी शेवटी म्हटलं "रे बाबा, तू दारू पिऊन काही तू सुधरू शकत नाही आता, आणि तू दारू थांबवू शकत नाही. आम्हाला 2 मुलं आहे, आणि तुझ्या नवरा बायकोचं पालनपोषण आम्ही कसं करणार? आता तू आपल्या घरी विसापूरला आपल्या आईकडे चालला जा, नाहीतर कुठंतरी किरायाची रूम करून बघ." आणि मित्रांनो, पत्नीला घेऊन मी विसापूरला माझ्या आईकडे गेलो, आणि तिथं गेल्यानंतर आईला सर्व सांगितलं. आईने म्हटलं मी तुझं कर्ज वगैरे फेडून देतो. माझी गाडी विकली. त्याच्यानंतर जे आईने अर्धा एकर वावर विकून माझे कर्ज वगैरे फेडून दिलं, आणि ती म्हणायची मला का आता तू चांगला राह, व्यवस्थित राह, आणि पुन्हा नोकरी जॉईन कर. आणि मी तिच्याकडून पैसे घ्यायच्या, इंटरव्ह्यूला जातो बा म्हणून. आणि मी चंद्रपूरला यायच्या, आणि दिवसभर बारमध्ये बसायच्या, रात्रभर मित्राकडे मुक्काम करायचा, आणि सकाळी घरी पुन्हा जायच्या. आणि आई म्हणायची इंटरव्ह्यू झाला का? हो झाला. 15 दिवसाने 1 महिन्यानं कळवणार. आणि असं सतत 2-3 वेळा तिला टोप्या टाकल्या होत्या. परंतु कालांतरानं तिच्या लक्षात आलं का हा खोटं बोलतोय. अं, तिथं चंद्रपूरला जाऊन दारू पिता आणि काही इंटरव्ह्यूला वगैरे जात नाही. आणि त्याच्यानंतर तिनं सुद्धा मला पैसे देणं बंद करून टाकलेलं होतं. त्याच्यानंतर मला गावामध्ये किंवा कुठून मला 1 रुपया मिळत नव्हता. आणि त्याच्यानंतर मी पत्नीचे पैसे चोरणं, आईचे पैसे चोरणं हे चालू केलं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर माझी पत्नी सुद्धा प्रेग्नेंट होती. अशा अवस्थेत मी तिला सोडून मित्रांनो महिना दीड महिना बाहेर गावी लोकांकडे नातेवाईकाकडे जात होतो. तिकडे जाऊन दारू पित होतो, राहत होतो. आणि इकडे पत्नी 9व्या महिन्याचे बाळंत पण होतं. आणि अशा अवस्थेत तिला काय लागते काय नाही औषध पाणी ते आई एकटी बिचारी दिवसभर राब राब राबायची. तिला दवाखाना, तिला काय लागते ते सर्व तिला नेऊन द्यायची. आणि शेवटी आई सुद्धा हताश होऊन गेली होती. आणि शेवटी आईनं तिला तिच्या आई वडिलाला बोलवून 9व्या महिन्याच्या बाळंतपणासाठी तिला आपल्या माहेरी पाठवून दिलं. आणि त्याच्यानंतर मी परत आलो, आणि नंतर मी पुन्हा माझ्या सासूरवाडी गेलो. तिथं सुद्धा जाऊन त्यांना शिवीगाळ, झगडे भांडणं, तिथं सुद्धा मी व्यवस्थित राहायला पाहिजे होतं. परंतु मित्रांनो, मी व्यवस्थित राहू शकलो नव्हतो. आणि तिथून मी वादविवाद करून म्हटलं आता आपलं जीवन खतम करतो, आत्महत्या करतो. आता की माझ्या जगण्यामध्ये काही अर्थ नाही, आता मी मेलेला बरा. आणि अशा वेळी मित्रांनो, मी कुठंतरी आत्महत्या करायला म्हणून दुसऱ्या दिवशी निघालो. परंतु त्यावेळी मला असं वाटलं का एक फोन आपल्या पत्नीला करून बघावं, डिलिव्हरी झाली का काय सासू ससऱ्याला. आणि त्या दिवशी मी फोन केला, आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुलगी झाली रात्रोला. आणि मी म्हटलं मुलीचा चेहरा बघतो, आणि तिथून मी आपला रस्ता पकडतो, कुठेही निघून चाललं ते. आणि एक ईश्वराची कृपा माझ्यावर, मी तिथं दवाखान्यात गेलो बघायला. आणि तिथं त्यावेळी माझी आई सुद्धा आली, आणि आईने मला त्या गोंदपिपरीवरून विसापूरला परत आणलं. आणि आईने मला समजवलं बाबा रे आता मुलगी झाली आहे, तू व्यवस्थित राह, चांगला राह. आणि मी एक 100 रुपये रोजीनं एका चांगल्या कंपनीमध्ये टाय लावून, पॉलिशचे बूट लावून, ट्रेकचे कपडे, 2 व्हीलरने जाणारा किशोर 100 रुपये रोजीनं कुठंतरी मी सिव्हिलच्या कामाला जायला लागलो डब्बा घेऊन. आणि तिथं मित्रांनो, हा 100 रुपये रोजी हप्त्याच्या पगार यायच्या. आणि तिथे मला दारू पिणारे मित्र मिळाले. मला इंग्लिश दारू पिणं काही परवडणार नव्हतं, म्हणून मी देशी दारू प्यायला लागलो. हप्त्याच्या पगार व्हायच्या. कुठेतरी 3 महिन्यामध्ये पत्नी मुलीला घेऊन परत आली होती. आणि मी हप्त्याचा पगार पूर्ण त्या रविवारच्या बाजारामध्ये तिथं सोडून टाकायचा. भाजीपाला घेतलेला कुठं गेला, खाऊ घेतलेला कुठं गेला. आणि पूर्ण पगार माझ्या नील व्हायचा. कुठंतरी पत्नी, आई आशेनं वाट पाहायची का हा हप्त्याचा पगार काहीतरी दारू पिणार आहे, तरी काही ना काही घरामध्ये आणणार. परंतु मित्रांनो, मी घरामध्ये एक एक रुपया आणत नव्हतो. आणि मित्रांनो, इथं जे म्हटलं आहे, हा आजारांतर्गत एक पागलपण येते, आणि माझ्यामध्ये ती इन्सॅनिटी आलेली होती. माझी 3-4 महिन्याची मुलगी झालेली होती. आणि गावामध्ये नसबंदीची स्कीम आलेली होती, आणि त्यावेळी ते 1400 रुपये मिळत होते. माझ्याकडे दारूसाठी 1 रुपया नव्हता. आणि त्यावेळी मी मित्रांनो ते गावामध्ये गेलो, आणि तिथं जे वयस्कर लोक होते ते फॉर्म वगैरे भरत होते. आणि त्यावेळी मला असं वाटलं का आपण पण फॉर्म भरावा. आता आपल्याला 3 महिन्याची मुलगी झालेली आहे, आपण एका मुलीवर ऑपरेशन करून टाकू. आणि मी केलं तर काय बिघडते, बायकोला कशाला त्रास द्यायचा. आणि कुठंतरी त्यावेळी दारू पिऊन नव्हता, आणि मनामध्ये ते विचार यायला लागले कसाला हे लोक चुती आहे, हम दो हमारे दो म्हणते मुलं, हम दो हमारा आहे. आणि मी मुलीवर ऑपरेशन करतो, शिकला सवरलेला मुलगा, फॉर्म वगैरे भरला. आणि त्या बल्लारच्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो मित्रांनो. आणि जसं मग फॉर्म घेऊन मी ऑपरेशन रूम मध्ये जात आहे, तिथे सिस्टर ओळखीची होती, आणि तिनं मला हात पिटून बाहेर काढलं. आणि 2 कनपटी मारल्या. नालायका म्हणे, दारूसाठी म्हणे, त्या 1400 रुपयासाठी म्हणे तू नसबंदी करायला लागला. तुझं वय काय म्हणे. त्यावेळी माझं वय, मी 21-22व्या वर्षी लग्न केलेलं होतं, माझं वय 23 होतं मित्रांनो. 23व्या वर्षी मी नसबंदी करायला गेलेलो होतो, फक्त त्या दारूच्या आकर्षणापोटी मित्रांनो.
का मला त्या 1400 रुपयाची दारू मनसोक्त पिता येईल. आणि त्यांनी त्यावेळी त्या सिस्टरने म्हटलं, 3 महिन्याची मुलगी आहे, तुझ्या पत्नीनं काय बघितलं, तुझं वय किती, आणि नालायका हे जे 100-200 रुपये दारू पे तिकडं मरकावा, पण नसबंदी नको. आणि तिने मला तिथून हाकलून लावलं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, माझं दारू पिणं चालूच होतं. असं नाही का दारू पिण्या बंद करण्याचे प्रयत्न करत होतो. आबा बाबा धागे दोरे औषध, स्वतःहून डॉक्टरकडे गेलो. दारू माझी बंद होत होती मित्रांनो. परंतु माझी प्रामाणिक इच्छा असताना ना, आणि ते बिग बुक मध्ये म्हटलं आहे का, प्रामाणिक इच्छा असताना दारूपासून दूर राहण्याची मला ते दारू थांबवता येत नव्हती किंवा मला बंद करता येत नव्हती. आणि मित्रांनो, आणि एकदा घेतल्यानंतर त्याच्या प्रमाणावरही मला ताबा ठेवता येत नव्हता. आणि मी पुष्कळदा विचार करायचा की मी प्रमाणात दारू पिईन, व्यवस्थित दारू पिईन, परंतु मला ते जमत नव्हतं. आणि ते मानसिक आकर्षण मित्रांनो कसं कुठून यायचं, काय यायचं, मला काही समजायचं नाही. सुख असो दुःख असो. आणि त्यावेळी मी त्या पहिल्या गुट्याला बळी पडायचे. आणि त्या पहिल्या गुट्याला बळी पडलं तर माझी फिजिकल ॲलर्जी वाढायची आणि मी ब्लॅकआउट स्टेजमध्ये जात होतो मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, माझ्या घरी एकदा मुलीचा वाढदिवस होता, 1 वर्षाची मुलगी झाली. जवळपास मी 3 महिने दारूपासून लांब होतो. आणि त्या दिवशी मित्रांनो, खूप सारे पाहुणे आले होते, माझे रिश्तेदार, पूर्ण 150-200 लोकांचा प्रोग्राम होता. आणि त्या दिवशी मला असं वाटायला लागलं की चला आज मुलीचा वाढदिवस आहे, चाललं काही दारू पिऊन नाही, काही मजा नाही तयार आहे, वाटतं थोडीशी प्यायला काय हरकत आहे. आणि पुन्हा कुठंतरी माझ्या भावना पण दुखावल्या होत्या त्या दिवशी. कारण माझी आई माझ्या हातात 1 रुपया देत नव्हती किंवा कोणते व्यवहार देत नव्हती. सर्व काही माझ्या भावाच्या हातात, म्हणजे मावशीच्या मुलाच्या हातात, मामाच्या हातात देत होते. आणि मला असं वाटलं की मला 3 महिने दारूपासून दूर राहा. आणि माझ्या आईला आजही माझ्यावर विश्वास नाही, माझ्या हातात 1 रुपया देत नाही. आणि पुन्हा एक हे बी भावना आली की मुलीच्या वाढदिवसात थोडीशी तू एन्जॉय करू आणि चांगलं राहू, ही भावना निर्माण झाली. आणि मित्रांनो, पहिला गुट घेतला दारूचा. आणि तो पहिला गुट घेतल्यानंतर मित्रांनो, माझी ॲलर्जी इतकी वाढली का मी ब्लॅकआउट स्टेज पर्यंत दारू पिलो. त्याच्यानंतर मी माझ्या मुलीचा केक कधी कापला, वाढदिवस कधी झाला, पाहुणे कधी जेवण करून गेले, मी किती लोकांना, माझ्या मामा मामीला, काकाला, आईला, पत्नीला, सासूला, खूप लोकांना शिवीगाळ केली. आणि पत्नीने मला म्हटलं तर तुम्ही नको त्या अवस्थेमध्ये सर्व पाहुण्यासमोर आंघोळ केली, ज्यावेळी सकाळी उठल्यानंतर ते सांगत होती. आणि त्याच्यानंतर मला पश्चातापाची भावना निर्माण होती, की आत्मगुण स्वतःची तू स्वतःला येत होती काय मी काय केलं. त्याला 3 महिने दारू नाही केलं यार, मुलीचा वाढदिवस केक कापाच्या वेळी नाही, फोटोमध्ये नाही. आणि मला इतका पश्चाताप व्हायचा कारण मला असं वाटायचं की मी किती मोठा पाप केलाय. आणि त्यावेळी मी निर्धार करायचा, बायकोच्या डोक्यावर हात ठेवायचा, आईच्या डोक्यावर हात ठेवायचा, मुली का आता मी भविष्यात कधी दारू पिणार नाही. परंतु मित्रांनो, हा माझा निर्धार जास्त काळ किंवा जास्त काही दिवस राहायचा, जास्त काळ टिकायचा नाही. आणि पुन्हा काही दिवसातच माझ्या जीवनामध्ये दारू यायची. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, दिवाळी होती आणि पत्नी दिवाळी म्हणून गेली मित्रांनो. मुलीचा वाढदिवस झाला तरी 3 महिन्यानं दिवाळी होती आणि तिला दिवाळीला पोचवून दिलं. आणि त्याच्यानंतर सासू सासऱ्यांनी माझ्या पत्नीला आणि मुलीला पाठवलं नाही. त्याच्यानंतर मी त्यांना न्यायाला जात होतो, मुलीला भेटायला. तरी ते पाठवून, पहिले तू दारू सोड, तरच आम्ही आमच्या मुलीला पाठवतो, आणि 1 वर्ष तरी सोडून दाखव, अशा ते प्रकारे म्हणायचे. मी सोडण्याचा खूप प्रयत्न करायचा, स्वतःच्या इच्छाशक्तीचा बळावर. माझी प्रामाणिक इच्छा राहायची का दारू नाही पिली. मी एक एज्युकेटेड मुलगा, चांगला शिकलेला, चांगले संस्कार झालेला, माझे एक समाजात नाव होतं, एक आदर्श होतो. बाकीच्या मुलांसाठी माझे उदाहरण देत होते. आणि मी असं काय झालो, माझ्या बरोबरचे किनारे मित्र आजही व्यवस्थित पित आहे, आजही ड्युटी बरोबर करत आहे, आजही त्यांच्या परिवार त्यांना, मी काय बरं पिऊ शकत नाही. आणि मित्रांनो, मी इतकं डिप्रेशन मध्ये गेलेलो होतो का, खूपच डिप्रेशन मध्ये गेलो होतो, काय करावं काही सुचत नव्हतं. आणि एक दिवस मी दारू पिलेलं नव्हतं आणि माझ्या आईने मला म्हटलं, "अहेरी आल्लापल्लीला चाल." आणि तिथं शेतीचे पैसे आणायचे. आणि मी दारू न पिता आईसोबत गेलो मित्रांनो, तिथं रात्रभर मुक्काम केला. आणि दारू पिऊन नव्हतो. सकाळी माझ्या मोठ्या वडिलांनी शेतीचे पैसे दिले. आणि त्यावेळी मनात एक भावना निर्माण झाली का, साला बाजूलाच मोवाची दारू भेटते, एक ग्लास प्यायला काय हरकत आहे. आणि मी मित्रांनो 1 ग्लास दारू प्यायला गेलो तर तब्बल 5 ते 6 ग्लास दारू पिली. आणि तिथून आल्लापल्ली पासून निघालो, 120 किलोमीटर विसापूर पर्यंत येत. तर मित्रांनो, जिथं जिथं स्टॉप येत होता तिथं तिथं गाडी थांबवत मी दारू पीत आलेलो होतो. आणि घरी आल्यानंतर आईला ते पैसे पूर्ण देऊन दिले, जे काही संपले होते ते. म्हणजे ते गेले, म्हटलं हे बाकीचे पैसे घेऊन घे. आणि काही वेळातच आंघोळ वगैरे केल्यानंतर 15-20 नंतर मित्रांनो, मला पुन्हा दारू हवीशी वाटत होती. आणि आईला म्हणत होतो, आई मला तू 20 रुपये दे, मला पुन्हा दारू द्यायचे. आणि आई माझी म्हणत होती, मर का वाज बेट्या, मी तुला 1 रुपया देणार नाही. आणि त्यावेळी मित्रांनो, अचानक लाईट गेली. संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते. आणि त्यावेळी माझ्या आईने पेटता दिवा वरांड्यामध्ये लावला होता. आणि आईला म्हटलं, तू पैसे दिले नाही तर हा दिवा मी माझ्या शरीरावर टाकणार. आणि आई म्हणत होती, तू काही कर, मी तुला पैसे देणार नाही.
आणि मित्रांनो, आईने 20 रुपये दिले नाही म्हणून फक्त दारूसाठी मी पेटता दिवस स्वतःच्या शरीरावर टाकला. त्याच्यामध्ये माझ्या छातीचा भाग 20 ते 25% जळला आणि त्यावेळी मला विझवण्यात आलं. मला दवाखान्यात नेण्यासाठी ऑटो बोलवण्यात आला आणि परंतु माझ्यासारखा नालायक गरुडांनी किती जळला, मी मरणार आहे का वाचणार आहे, ह्या गोष्टीचं मला काही लेणं देणं. मी फक्त त्यांना म्हणत होतो, मला पहिले दारू आणून द्या तरच मला दवाखान्यात न्या. आणि मित्रांनो, त्या लोकांनी माझ्या ऐकलं नाही, मला दवाखान्यात नेलं. मला 6 महिने तिथून रिकवर व्हायला लागले. आणि त्याच्यानंतर माझ्या आईने जसं लहान मुलाचे संगोपन करते त्या प्रकारे संगोपन केलं. माझ्या आंघोळ करून दिलं, संडास देणं, मला ड्रेसिंग करून देणं, जेवण चारून देणं, बाहेर फिरायला नेणं, हे सारं करत होती. आणि 6 महिन्यानंतर मित्रांनो, मला दारूचे आकर्षण येत होतं, परंतु एक भीती, आता वाचला त्याला मी मरणार, किंवा मला स्वतःची किवही येत होती, कशाला माझे शरीर जडलं एवढं चांगलं. त्याला आईची कीव होती, किती त्रास देत होत्या आईला, लहानपणापासून कष्ट केले. आणि मनात तिच्या रागही येत होता, त्याला 20 रुपये दिली असती तर काय झालं असतं. अशा प्रकारच्या भावना निर्माण होत्या. आणि 6 महिन्यानंतर मित्रांनो, मी पुन्हा दारू प्यायला गेलो. मित्रांनो, मला दारूचे आकर्षण आलं आणि इतकी दारू पिली मित्रांनो, का मी नालीमध्ये रस्त्यामध्ये पडून राहिलो. आणि मला शरीराला रक्त वगैरे लागलेलं होतं. आणि लोक म्हणायचे, त्याला हा मेला असता तर बरा झाला असता, वाचून काही अर्थ नाही. आणि माझी आई रडायची, झालं म्हणे, मी तुला एवढा पैसा लावून वाचवला आणि तू पुन्हा दारू प्याला, आता तरी सुधारतोय म्हणे. एक तर म्हणे तुझ्या दारुडेपणा म्हणून मला आत्महत्या करावं लागेल म्हणे, नाहीतर मला घर सोडून जावं लागेल. आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये इतके पागलपण आलं होतं. त्याच्यानंतर मी घरच्या वस्तू, डाळ, कुंडा, गहू, जे काही हातात भेटल घरातल्या नवीन नवीन ब्लँकेट, ज्या कधी घडी मोडल्या नव्हत्या, त्या जाऊन मी दारूवाल्याकडे विकत होतो, गाण ठेवत होतो. माझी आई सोडवून आणायची. माझ्या घरातला एक भांडा सुद्धा मला पुरला नाही. आणि शेवटी माझ्या आईनं माझी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली. परंतु कुठंतरी एक आईची माया मला रात्रभर ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी मला आईनं सोडवलं. मी माफी वगैरे मागितली. पुन्हा काही दिवस चांगलं राहायचं, पुन्हा तेच कृत्य व्हायला लागले. आणि शेवटी माझी आई सुद्धा मला सोडून मामाकडे राहायला आली. आणि शेवटच्या काळामध्ये मित्रांनो, माझं जीवन जे होतं, मग मला कुणी, मी विसापूरला राहणं सोडलं, आईच घरामध्ये नाही तर मी राहून का करू. मामाकडे येत होतो, काकाकडे येत होतो, माफी मागत होतो. मला कुणी माफ करायला तयार नव्हतं. मग मी रात्र, मग जवळपास 1.5 ते 2 महिना चंद्रपुरात मी महाकाली मंदिर, सरकारी दवाखाना, त्याच्यामध्ये राहत होतो, झोपत होतो. बिनबुलाय मेहमान कोणत्याही प्रोग्राम मध्ये जाऊन आपलं पोट भरत होतो. लोकांना 5 रुपये 10 रुपये त्या सरकारी दवाखान्यात जाऊन उभं राहत होतो. म्हणजे बायको ऍडमिट आहे, बायको तर माहेरी आहे, परंतु लोकांना चुत्या बनवत होतो. बायकोचं ऑपरेशन झालेलं आहे, मला दुसरं बाळ झालेलं आहे, थोडं यार पैशाची मदत करा. आणि कुणी माझे मित्र वगैरे भेटायचे तर चल बा दवाखान्यात आला असं, तिला असं म्हणून ते मला मदतही करायचं. असं करू करू मी 1.5 महिना काढला मित्रांनो. आणि अशा वेळी शेवटी माझ्या पायात चप्पल राहिली, म्हणजे दाढी वाढलेली, केस वाढलेले, इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये पोचलेलो होतो. आणि त्या देवाला मी मरण मागत होतो, का देवा, आता माझ्या जगण्यामध्ये काही अर्थ नाही. एकतर तू मला मरण दे, नाहीतर दारूपासून दूर राहून एक चांगलं जीवन जगू दे. आणि अशा वेळी मित्रांनो, मला अल्कोहोलिक अनोनिमसची आठवण झाली. कारण त्या पागलपणाच्या अवस्थेत रडत रडत फिरत असताना एका समूहामध्ये अल्कोहोलिक अनोनिमसची मीटिंग चालू होती. आणि त्यावेळी मला एकदम क्लिक झालं का मला अल्कोहोलिक अनोनिमसचा संदेश माझ्या दारुड्या मित्रांनी मला दिलेला होता. मला याची जागा, याची मीटिंग दाखवलेली होती, परंतु तिथल्या अनुभवाची तुलना केल्यामुळे मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या बाहेर पडलो. आणि सतत मी 24 घंटे दारू पित राहिलो होतो आणि त्या अधोगतीला पोचलेलो होतो. आणि मी त्यावेळी त्या समूहामध्ये गेलो. आणि तिथं मला त्यांनी येत्रा येत्रा म्हणत होते, हातात हात मिळवला. मी मिटिंगला रोज दारू पिऊन जायच्या, ते बसवायचे. काही दिवसात, 15 दिवसापासून मिटिंग करत होतो रेग्युलर, परंतु दारू थांबलेली नव्हती. पण माझ्या आईला माहीत झालं का हा आता मिटिंग करत आहे माझ्या मामाला. आणि माझ्या आईला माझी अवस्था कळली आणि ती पुन्हा विसापूरला सामान घेऊन परत आली. आणि मी तसंच विसापूरला परत गेलो. आणि माझ्या गावामध्ये सुद्धा मिटिंग होत होती. आणि मी विसापूरला गेल्यानंतर मी गावच्या मिटिंगा करायला लागलो. आणि 3 जानेवारी 2013ला मी अशा भयंकर अवस्थेमध्ये गेलो. थरकाप होता, विकळचे त्रास होते, मरतो का वाचतो, घरामध्ये लक्ष नाही, काही नाही, सतत दारूचे विचार चालू होते. परंतु एक मिटिंगची गोष्ट कुठेतरी लक्षात होती की एक दिवस दारू नको, तू आजच्या दिवस तुझ्या हातात आहे. दारू पिला तर तू मरणार आहे, दारू नाही पिला तर तू 4 दिवस जास्त जगशील. हे गोष्ट कुठेतरी क्लिक केली. आणि त्या दिवशी निश्चय केला का आज कोणत्याही परिस्थितीमध्ये दारू प्यायची नाही. आणि त्या दिवशी 6:30 वाजता समूहामध्ये गेलो मित्रांनो. सभासद काही येऊन होते, साफसफाई करत होते. आणि मित्रांनो, 1 घंट्याची मिटिंग केली. आणि 1 घंट्याची मिटिंग घेतल्यानंतर मित्रांनो, मला पहिल्यांदा अल्कोहोलिक अनोनिमसच्या मिटिंगमध्ये आध्यात्मिक अनुभव आला. कारण तो किशोर थरथरत्या अवस्थेत, घाबरलेल्या अवस्थेत होता. तो किशोर कुठंतरी मित्रांनो त्यावेळी तिथून त्याच्यातले
सर्व काही निघून गेलेलं होतं. एक नॉर्मल व्यक्तीसारखं मला वाटायला लागलं. आणि त्यावेळी मित्रांनो, मी म्हटलं का अल्कोहोलिक अॅनॉनिमसच्या मीटिंगला मी माझी उच्च शक्ती मानली. कारण इथं आल्यानंतर मला कळलं का जे काही आहे इथं एक उच्च शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल आणि तेच तुमचं जीवन सुरळीत करू शकते किंवा तुम्हाला दारूपासून दूर करू शकते. आणि त्या दिवसापासून मी अल्कोहोलिक अॅनॉनिमसच्या मीटिंगा करायला लागलो. आणि इथं आल्यानंतर मला कळलं का हा मद्यपात जीव घेणारा आजार आहे. आणि ह्या आजाराची जे काही लक्षणं सांगितली होती का मानसिक आकर्षण, शारीरिक ओढ, आणि हे ज्यावेळी मी तपासून पाहिली आणि हे लक्षणं माझ्यामध्ये आढळून आली मित्रांनो, आणि मी मान्य केलं का मी ह्या बिमारीच्या अंतर्गत आहे. मला ही बिमारी झालेली आहे. मी ह्या बिमारीचा रुग्ण आहे. परंतु मित्रांनो, मला हे समजलं होतं का एकदा दारू घेतल्यानंतर मला फिजिकल एलर्जी वाढते, परंतु हे मानसिक आकर्षण कसं काय येते. त्यासाठी मला त्याची मूळची कारणं शोधणं फार गरजेचं होतं. त्यासाठी मला माझ्या मार्गदर्शकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करायला लावलं. तर मी स्वतःचे आत्मपरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं का मी एक अहंकारी व्यक्ती आहे, लालसी व्यक्ती आहे. माझ्यामध्ये लालसा आहे, राग आहे, भीती आहे, खूप साऱ्या अशा काही आळस आहे, खादाडपणा आहे. तेव्हा मला कोणी मान सन्मान नाही दिला, मला यश आलं, अपयश आलं, कोणी माझ्या भावना दुखवल्या, तरी मला ते दारू प्यावं लागते. त्या गोष्टीमुळे मी वारंवार दारूकडे जात होतो. तर त्यासाठी मला कुठंतरी त्याच्यावर काम करावं लागेल आणि त्याच्यामुळेच कुठंतरी माझ्या जीवनाची अस्तव्यस्तता होत होती. माझ्या भावना दुखवल्यामुळे, कारण मी भावना माझ्या हाताळू शकत नव्हतो. आणि ह्या भावना न हाताळता आल्यामुळे मी वारंवार त्या दारूच्या पहिल्या घुटाकडे जात होतो. आणि शेवटी पहिला घुट माझ्या पोटात गेल्यानंतर माझी फिजिकल एलर्जी वाढत होती आणि शेवटी मला ब्लॅकआउट स्टेजमध्ये जावं लागत होतं. आणि कुठंतरी मी मान्य केलं का मी दारूला जिंकू शकत नाही. दारूसमोर मला 100% कोणत्याही परिस्थितीमध्ये हार पत्करावं लागेल. आणि कुठंतरी मित्रांनो, एक घाव दोन तुकडे अशा परिस्थितीमध्ये मी कुठंतरी त्या मध्यशक्ती पुढे हार पत्करली का मी भविष्यात कधीही दारूच्या पहिला घूट घेऊ शकत नाही किंवा मी दारू पिऊ शकत नाही. आणि बिग बुकच्या माध्यमातून स्पॉन्सरच्या मदतीने हा कार्यक्रम काय सांगते, कारण पहिली पायरी जी आहे, जर मद्यपान आजार मला समजून घ्यायचा असेल तर मला स्पॉन्सरच्या मदतीनं समजून घ्यावं लागेल. आणि तो स्पॉन्सरच्या मदतीनं मित्रांनो, कुठंतरी बिग बुकच्या माध्यमातून हा आजार काय आहे हे मी समजून सांगितलं, मला समजून घेतलं. आणि कुठंतरी मी एक दिवसाच्या हिशोबानं त्याच्यावर काम करायला लागलो. माझी गेलेली पत्नी 1.5 वर्षामध्ये परत आली, आई तर परत आली होती. माझी मानसिक शारीरिक एसटी चांगली झाली, कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला, कामधंद्याला लागलेलो होतो, चार पैसे खिशात मिळायला लागलेले होते, समाजात नातलगामध्ये मला प्रतिष्ठा मिळायला लागली होती, माझ्या समूहामध्ये सुद्धा मी व्यवस्थितरित्या काम करायला लागलेलो होतो आणि लोकांकडून मला प्रेम भावना वगैरे मिळत होती. आणि मित्रांनो, कुठंतरी इथं म्हणतात का खरा आजार जो आहे दारू थांबल्यानंतर चालू होते. मद्य तर थांबलं होतं, परंतु पाश मित्रांनो माझ्या जीवनामध्ये काम करायला लागलेला होता. आणि त्या पाशावर मी कुठंतरी लक्ष देणं बंद केलेलं होतं, कारण 4 ते 5 वर्ष माझे व्यवस्थित चालू होतं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं का आता आपल्याला कार्यक्रम समजलेला आहे, आपण बिग बुकच्या माध्यमातून कार्यक्रम घेतलेला आहे, परंतु मित्रांनो ते कुठंतरी आचरणात न ठेवल्यामुळे पायऱ्या घेऊन काही होणार नव्हतं. मला ते रोजच्या रोज आचरणात आणणं फार गरजेचं होतं. परंतु एक बेवड्यामध्ये म्हणतात का अक्कल, हुशारी, शहाणपणा जास्त येते, कारण एक प्रसिद्धी मिळायला लागते, पैसा येतो, नातेसंबंध सुधारायला लागलेले होते. आणि कुठंतरी मित्रांनो मी आपलीपणा लावायला लागलेलो होतो आणि समूहामध्ये सुद्धा माझे वादविवाद व्हायला लागलेले होते. एकदाचा अनुभव आहे का एक होळीची फेलोशिप होती आणि आमच्या सुपर मीटिंग मध्ये ठरलं होतं का आपण चंद्रपूरला जायचं. आणि त्यावेळी म्हटलं ठीक आहे, आणि मी म्हटलं चंद्रपूरलाच जायचं, बल्लारशाला नाही जायचं. आणि त्यावेळी मित्रांनो आमची ग्रुप कॉन्सेप्ट झाली नंतर मीटिंग मध्ये, आणि त्यावेळी सर्व काही सभासदांनी जास्तीत जास्त म्हटलं का नाही बल्लारशा जायचं, आणि ते माझ्या मनाच्या विरुद्ध घडलं. आणि त्यावेळी मित्रांनो मी नाराज झालो आणि त्यांच्यावर रागावलो. यार तुम्ही म्हणलं का खोटं बोलता, तुम्ही बाहेर आपण ठरलं होतं चंद्रपूरला जायचं आणि त्यांना सांगितलं होतं का मी येणार, आपण येणार आहोत बा त्या लोकांना, आणि तुम्ही आता व्हिडिओ नाही म्हणताय. आणि ते म्हणत होते ग्रुप कॉन्सेप्टचा निर्णय अंतिम. आणि मी म्हटलं हे तुमची किती बॅग घ्या, मी चेअरमॅन होतो त्यावेळी, याच्यानंतर मी तुमचा ग्रुप सोडला, याच्यानंतर मी तुमच्या ग्रुपमध्ये पाय ठेवणार नाही. आणि खूप वादावाद, शिवीगाळ वगैरे झालेली होती. आणि त्यावेळी मी रडत रडत घरी चाललं गेलो, परंतु 2-3 सभासद माझ्या पाठीमागे आले माझ्या घरी, आणि त्यांनी मला समजवलं हे किती बॅग ठेव तुझ्याकडे, सर्व तूच चेअरमॅन आहे, आणि तू समजून घे, तू स्वतःची इच्छा लावू नको, ग्रुप कॉन्सेप्टचा निर्णय मान. नाही यार म्हटलं, मी ग्रुपमध्ये येणार नाही, तुमच्या ग्रुपमध्ये पाय ठेवणार नाही, मी स्वतःचा ग्रुप चालू करेल किंवा मी बाहेरच्या मिटिंगा करेल. परंतु त्यावेळी माझ्याकडे स्पॉन्सर होता, स्पॉन्सर सोबत चर्चा केली
आणि स्पॉन्सरने मला एकच सांगितलं, बाबा रे, स्वतःची इच्छा लावू नको. जे ग्रुप म्हणते ते मान्य कर, आणि हे देवाची किटी बॅग आहे, तुझ्या घरी आलेली आहे, ते परत करू नको. आता तू परत करशील तर ते पुन्हा तुला भविष्यात भेटणार नाही भेटणार, तू याचा विचार करू नको. परंतु आता तिच्या मान ठेव. ग्रुपमध्ये ज्या दिवशी पुन्हा मिटिंग येईल त्या दिवशी ज्या समूहाची माफी माग. आणि त्या दिवशी मी माफी मागितली समूहाची जाऊन. त्याच्यानंतर आपलं याचं काम चालू केलं समूहाचं. परंतु त्याच्यानंतर ते म्हणतात ना, बायको तर आली होती, परंतु काही ना काही बायको सोबत सुद्धा माझे खटपट उडायला लागलेलं होतं मित्रांनो. तिच्या आई वडिलाचे फोन येणं, ते माहेरी जाणं, किंवा मला चल म्हणायचं, मी म्हणायचं मी येत नाही तुझ्या बापाच्या घरी. ते लोक माझ्या घरी येत नाही, मी तुझ्या भावाच्या घरी येत नाही. तू राखीला तुला जायचं आहे तर जा, भाऊबीजेला तुला जायचं असेल तर जा, पण मी येणार नाही. आणि त्याच्यामुळे मित्रांनो कुठंतरी आमचे खटपट भांडणं थोडे उगवत व्हायला लागलेले होते. आणि बायकोबद्दल कुठंतरी माझ्यामध्ये एक रिझेंटमेंट तयार झालेली होती. आणि ते म्हणतात ना, बायको बद्दलची एक रिझेंटमेंट माणसाला परस्त्रीकडे नेते. आणि मित्रांनो माझ्या जीवनात सुद्धा परस्त्री आली त्या 5व्या वर्षाच्या सोबती नंतर. आणि त्याच्यानंतर परिस्थिती आल्यानंतर माझे अनगिनत अफेअर चालू झाले. जवळपास खूप असे अफेअर झाले, 5-6च्या वर माझे अफेअर झाले. आणि एका अफेअर मध्ये तर मग मी एवढं फसलेलो होतो, तर खूप भयंकर फसलेलो होतो. त्यामुळे मग मी माझ्या घरामध्ये लक्ष नाही. घरामध्ये संडासला गेलं, आंघोळीला गेलं तरी मोबाईल सोबत घेऊन जाणं, बायकोच्या हातात मोबाईल देणं नाही, मग बाहेर जाऊन बोलणं, संडासात बोलणं. आणि कुठंतरी जो किशोर 5 वर्ष कुटुंबाकडे एका जबाबदारीनं लक्ष देत होता, ते कुठंतरी लक्ष पत्नीकडे दुर्लक्ष, मुलाबाळाकडे दुर्लक्ष, आईकडे दुर्लक्ष. याच्या मिटिंगा कमी झालेल्या होत्या आणि सारखं मी आपल्या दुनियामध्ये मस्त जगत होतो. मला असं वाटायला लागलं का चला 27व्या वर्षी ए मध्ये आलेलो, चला मी काय बघितलेलं आहे. आता तर मला 5 वर्ष झालेले आहे. एका आध्यात्मिक कार्यक्रम, हे म्हातारे जे आहे 40-50 वर्ष 60 वर्षवाले, त्यांच्यासाठी असं हे आहे ना, पहिला हाडं उरत झाले ना, आता आम्हाला आध्यात्मिकता शिकवत आहे. मला आता माझं वय आहे, मी आता मूड मस्ती नाही करीन तर कधी करीन. दारूच्या ह्याच्यात मला काही करता नाही आलं. अशा प्रकारे माझ्या मध्ये नकारात्मक विचार चालू झाले. फक्त मीटिंगला नावापुरतं जात होतो. सारं लक्ष माझ्या फोनमध्ये राहायचं, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे, हे सारं प्रकार माझ्या हाताने चालू झाले. आणि त्या एका प्रकरणात असं अडकलो का त्या स्त्रीच्या नवऱ्याला माहीत झालं. आणि त्यानं ते व्हॉट्सअप हॅक करून ठेवलेलं होतं, आणि ते व्हॉट्सअप चॅटिंग त्यांनी पूर्ण त्याला दिसली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला धमक्या देणं, मला मारण्यासाठी वगैरे आलेला होता. आणि तो मला फोन करून धमक्या देणं हे देणं चालू केलेलं होतं. आणि त्यावेळी माझी पूर्ण परिस्थिती फाटून गेलेली होती, आणि ती माझ्या कार्यक्षेत्रातच होती. आणि त्यामुळे पूर्ण कार्यक्षेत्रात सुद्धा माहीत झालं. आणि कुठंतरी त्याला माफी मागितली, परंतु तो माफ तर केलं त्यानं त्यावेळी, परंतु त्याच्यानंतर त्यानं धमक्या देणे, म्हणजे एक मी भीतीग्रस्त जीवन जगत होतो. त्या परिस्थितीच्या नादामध्ये राहून मी एक भीतीग्रस्त, कोणी मेंबर बघत किंवा माझ्या बायकोला माहीत होईल, माझ्या घरपर्यंत जाईल, कोणी नातेवाईक पाहिजे, सासू सासरे बघत, किंवा आणि तो व्यक्ती मला धमक्या देत होता, चला हा माझ्या घरी तर नाही जाईन, बायकोला तर नाही सांगणार. अशा प्रकारे कुठंतरी मित्रांनो दारूपासून तर दूर होतो 5-6-7 वर्ष. परंतु मित्रांनो एक सारखं भीतीग्रस्त जीवन आणि डिप्रेशन मध्ये होतो मित्रांनो, जेव्हा हे प्रकरण त्या व्यक्तीला माहीत झालं. आणि त्याच्यानंतर काय करावं काही समजत नव्हतं. त्याला दारू सोडून काय केलं मी ना, त्याला दारू सोडून चाले बदतर जिंदगी जगत आहो मी. अशा प्रकारे माझ्या मनामध्ये विचार यायला लागलेले होते, त्याला जीवन संपवलेलं बरं, असे विचार सुद्धा यायला लागलेले होते मित्रांनो. परंतु मित्रांनो पहिली पायरी त्या अंतर्गत अर्धी पायरी जी माझी कुठेतरी एक मजबूती काय माहित नाही, देवाची कृपा, माझ्या मनात दारूचे विचार येत नव्हते, बाकी सारे नकारात्मक विचार आले. परंतु मित्रांनो दारूच्या विचारणाला दारू प्यायची इच्छा नाही झाली. आणि कुठंतरी इथं म्हटलं आहे का जे काही घाण आहे ते कुठंतरी मला सांगावं लागेल, शेअर करावं लागेल. चला कराच्या वेळी मला बरं वाटलं, परंतु सांगायची माझी हिंमत होत नव्हती, मी जे वाईट कामं केले होते. परंतु कुठंतरी स्पॉन्सर जवळ, काही सभासदाजवळ ह्या गोष्टी शेअर केल्या. आणि ते मी एक भीतीग्रस्त कार्यक्षेत्रात, भीती घरून निघायच्या तर भीती, सला कुठं रस्त्यात अडवल, रस्त्यात मारल, किंवा माझ्या मालकाला सला सांगेल, किंवा माझ्या बायकोला सांगेल, सोदऱ्याला सांगेल. पूर्ण त्यानं माझ्या बायोडाटा काढलेला होता. तसं भीतीग्रस्त जीवन जगत होतो मित्रांनो. आणि त्यावेळी मित्रांनो ना स्पॉन्सर जेवढं पूर्ण कबुली दिली, आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे इथून तूही निघू शकत नाही आणि कोणीच काही करू शकत नाही, फक्त एकच व्यक्ती काढू शकते, तो परमेश्वर. परमेश्वरासमोर सरेंडर होऊन ज्या परमेश्वराला सर्व काही, तू आता माझ्याजवळ तर सांगलेलं आहे, परंतु रोजच्या रोज त्या परमेश्वराची मदत घे. आणि प्रामाणिकपणे अगर तुझी ह्या सर्व लफड्यातून निघायची इच्छा असेल तर तो परमेश्वर तुला बाहेर काढा. आणि खरंच मित्रांनो त्या ह्याच्यातून एक एक दिवसानं मी निघत गेलो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आज 2.5 ते 3 वर्ष झाले मित्रांनो, जवळपास 3 वर्ष पूर्ण झाले.
आज मी कोणत्याही परिस्थितीसोबत संबंध ठेवणे, माझे जेवढे काही अफेअर होते सर्व काही मी पूर्णपणे टोटली बंद केले. आणि मित्रांनो, कुठंतरी पुन्हा एकदा 12 पायऱ्या काय पहिल्या पायरीपासून कॉन्सर्टच्या माध्यमातून समजून घ्यायला लागलो. कारण मद्य थांबते, परंतु अगर माझ्या पास माझ्या जीवनात काम करत राहिला तर मी कधीही त्या दारूकडे जाऊ शकतो मित्रांनो. आणि भले मी त्यावेळी गेलो नसेल, आज मला परमेश्वरानं माफ केलं, परंतु जीवनात पुन्हा मी भविष्यात अशा चुका करेल तर तो परमेश्वरही मला वाचवणार नाही. आज तो त्या व्यक्तीनं मला चल माफ केलं मला, परंतु दुसरा तिसरा व्यक्ती किंवा मी कोणत्याही बाईच्या त्याच्यामध्ये सापडलो तर माझ्या जीवनाची अधोगती होऊ शकते. हा मद्यपात जीव घेणाऱ्या आजारांतर्गत माझ्या मृत्यू सुद्धा होऊ शकतो दारू न पिताही. मी आत्महत्या सुद्धा करू शकतो. आणि मी बघितलंय मित्रांनो, त्या लैंगिक प्रकरणामध्ये खूप सारे लोक सोब्रायटीमध्ये दारू न पिताही 14-15 वर्षवाले दारू पिलेले आहे, आत्महत्या केलेल्या आहे, काही लोक घर सोडून गेलेले आहे. आणि हे मी बघितलंय उघड्या डोळ्याने. तरी पण मला सभासद सांगत होते का किशोर ह्या लफड्यात पडू नको, असे कृत्य करू नको. 5 वर्ष मी चांगला होतो, कधीही गेलो नाही, परंतु त्याच्यानंतर मी मला सभासद सांगायचे परंतु यार आपण ते करू शकतो. आपण भावनिक व्यक्ती आहोत, गुंतागुंतीचं आपलं नातं निर्माण होते. अरे यार मैंने ऐसे कितने यूज किए छोड़ दिए, असे माझी एक भावना होती. मैं क्या अभी भी छोड़ सकता हूं. परंतु एक दोन रिलेशन मध्ये पूर्णपणे मी गुंतलेलो होतो, परंतु त्याच्यामधून त्या ईश्वराप्रती प्रामाणिक राहिलो, पत्नीप्रती श्रद्धा एक प्रामाणिक राहिलो. तर मला ह्या याच्यातून कोणत्या परिस्थितीमध्ये निघायचं आहे. माझ्या हाताने मी खुल्या शेअरिंग मध्ये सांगायला लागलो, माझ्या ग्रुपमध्ये असो बाहेर मध्ये असो. आणि तिथून मला एक ताकद भेटायला लागली. आणि त्याच्यानंतर भविष्यात पुन्हा माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी आल्या, परंतु त्या गोष्टींकडे मी गेलो नाही, टाळलो. आजही मी असं म्हणणार नाही का, आज मला रोजच्या रोज 6वी आणि 7व्या पायरी अंतर्गत कुठंतरी त्या परमेश्वराची मदत घ्यावं लागते. माझं क्षेत्र असं आहे का, स्त्रिया असतात, सर्व काही असतात, मला आकर्षण येत नाही असं नाही, एक व्यक्ती आहे, माणूस आहे, परंतु मला कुठंतरी त्या परमेश्वराची मदत घ्यावं लागेल. कारण माझा जीव वाचवायचा आहे. कारण मद्य काही मोठी गोष्ट नव्हती, कारण मी पाशा अंतर्गतच मी ह्या जीव घेणाऱ्या आजारात सापडत होतो. कारण ह्या पाशामुळे माझ्या जीवनाची पूर्णपणे मी अधोगती करून ठेवलेली होती. आणि त्यासाठी अल्कोहोलिक अनॉनिमसने जो दिलेला 12 पायऱ्याचा कार्यक्रम अगर मी प्रामाणिकपणानं माझ्या जीवनामध्ये रोजच्या रोज लागू केला, एकदा 12 पायऱ्या घेतल्या म्हणजे होणार नाही, त्या रोजच्या रोज आचरणात आणायच्या आहे. कारण BWलाही जमलं नाही, डॉक्टर बाबलाही जमलं नाही. कारण ते म्हणतात काय, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये प्रगती होऊ शकते परंतु पूर्णत्व नाही. परंतु मित्रांनो, कुठंतरी या 12 पायऱ्याच्या माध्यमातून अगर मी चाललो तर खरंच माझी प्रगती निश्चित आहे. मी मानसिक स्थिरता मला भेटू शकते, आज स्थिर आहे मित्रांनो. आजही मी कार्यक्षेत्रात आलो. आज तर गजानन भाऊचा फोन आला, कालपासून माझी तब्येत खूप बिघडलेली होती. 5-6 वाजतापासून तरी मी मिटिंगला गेलो, रात्री ड्युटीवर आलो, रात्री 2-2:30 वाजता माझ्या पोटात दुखणं वगैरे खूप वाढलेलं होतं. घरी सकाळी गेलो, दिवसभर मी झोपून होतो. परंतु जसा गजानन भाऊचा फोन आला का तुम्ही करू शकता का, परंतु ते ईश्वराची इच्छा, मी नाही नाही म्हटलं. आणि म्हटलं हो 9ला जुळतो, परंतु 9ला पावणे 9ला ड्युटीवर आलो, परंतु 9:30 वाजेपर्यंत माझ्या हिशोब हे ते सर्व काही आवरणं झालं. आणि मी पावणे 10ला मिटिंगला जुळलो. हे कुठेतरी एक ईश्वराची कृपा आहे मित्रांनो. मला सातत्याने 11 वर्षापासून या कडपामध्ये ठेवलं. आधी ह्या कडपाच्या मी बाहेर गेलो, ह्या कडपामध्ये राहिलो नाही तर दारूची बाटली माझ्या वाटच पाहत आहे. मग हवा असो, वारा असो, पाणी असो, फिल्मी दृश्य असो, रोमॅन्टिक गाणं असो किंवा एखादी दुखी गाणं असो, कोणत्याही स्वरूपातून ते दारूचे आकर्षण मला येऊ शकते. आणि त्यावेळी मी दारूच्या पहिल्या घुटाला बळी पडू शकतो. तर माझ्या हातात काय, मानसिक आकर्षणाला रोखणं. कारण मानसिक आकर्षणाला रोखलं तर माझ्या जीवनामध्ये पहिला घूट येणार नाही. आणि पहिला घूट घूट आला तर माझी शारीरिक ॲलर्जी ऑटोमॅटिकली येणं वाढणार आहे. मला वारंवार दारू प्यावं लागणार आहे. मग कोणती दैवी शक्ती आली तरी ते माझी फिजिकल एलर्जी माझ्या शरीरातून कोणी काढू शकणार नाही. तर त्यासाठी मला जास्तीत जास्त अल्कोहोलिक अनॉनिमसची मीटिंग, अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम, कॉन्सर्टच्या या सानिध्यात राहिलो तर ते दारूचे आकर्षण मला येणार नाही. आणि कुठंतरी रोजच्या रोज माझ्या स्वभाव दोषावर, चारित्र्य दोषावर मला काम करावं लागेल. मला प्रतिष्ठा, लैंगिकता, पैसा याच्या मागे न धावता मला जे काही मिळते कमाई, जो काही माझा पगार आहे त्याच्यावर मला समाधानी राहते. मला वाम मार्गाने पैसा कमवायचा नाही. मला असं वाटते का मी जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे, मग लॉटरी सट्टा, आज काही खूप सारे लोक आहेत जे काही वाम मार्गाने पैसा कमवतात, त्या मार्गाने नाही कमवायचे. तर जे काही मला इमानदारीच्या जो मला पगार मिळते त्याच्यामध्येच समाधानी राहून त्याच्यामध्येच माझं नियोजन करून मी राहिलो तर मायामध्ये ते पैशाची सुद्धा जास्त लालच येणार नाही. लैंगिकता, आज मला माझ्या पत्नीशी प्रामाणिक राहिलो, एकनिष्ठ राहिलो
तर मला दुसऱ्या स्त्रीकडे सुद्धा जायची गरज पडणार नाही. आणि प्रतिष्ठा, कारण मी एक प्रतिष्ठा सर्व काही गमावलेलं आहे, खतम झालेला व्यक्ती आहे. आज मला कुणी प्रतिष्ठा दिली नाही दिली, मान सन्मान नाही दिला तरी चालेल, परंतु त्या प्रतिष्ठेच्या मागे धावायचे नाही. मी एक दारुडा आहे, मरेपर्यंत दारुडा राहणार आहे. आज मला 100,000 लोकांमध्ये कुणी दारुडा म्हणून आवाज दिला तरी आज मला वाईट वाटत. आता 2 दिवसा अगोदरचा एक अनुभव आहे मित्रांनो. कारण तिच्यासोबत 2.5 वर्षापासून संबंधात होतो, आणि 2.5 वर्षापासून तिच्यासोबत माझे संबंध बंद आहे, आणि ते अचानक माझ्या मेडिकलमध्ये आले. आणि तिने मला एवढं बोललं, तू म्हणे 2.5 वर्ष झाला म्हणे माझ्यापासून दूर गेला म्हणे, मला विचारत नाही, उगत नाही, माझ्याकडे पाहत नाही, तुझं कधी चांगलं होणार नाही, तुला माझा वापर केला, तू स्वार्थी आहे, तुला श्राप लागल, पाप लागल, तुझं कधी चांगलं होणार नाही. एवढ्या भाषेमध्ये बोलून गेली मित्रांनो. मी तिला एक शब्द म्हटलं नाही मित्रांनो, कारण मला माहित होतो का जे काही ते बोलतायत खरं बोलतायत. कारण तिचा मी वापर केला, ती एक विधवा स्त्री होती, मी तिच्या शरीर सुखासाठी मी तिचा वापर केला, स्वार्थीपणानं केला, सर्व काही तिचं वापरलं मी. आणि आज मी 2.5 वर्ष झाले तिच्यासोबत संबंध नाही माझे. आणि कुठंतरी तिची मानसिकता खराब झाली असेल, तिला वाटलं असेल का याला सुनवावं, आणि ती अचानक आली. आणि काही लोक सुद्धा बघत होते, बरं झालं मालक नव्हता, आणि त्यावेळी तिने मला एवढं काही बोललं. परंतु मित्रांनो, त्या गोष्टीचा मला काही परिणाम झाला नाही. कारण मी आज कुठंतरी ह्या 12 पायऱ्याच्या माध्यमातून कार्यक्रमात जातो, स्वतःची चूक लक्षात घेतली की जे ते बोलत आहे ते सत्य बोलत आहे. कारण मी तिच्या शरीर सुखाचा एवढा वापर केला, 4 ते 5 वर्ष तिचा वापर केला, तिच्यासोबत राहिलो, पण आज मी तिच्यापासून दूर आहे. तर तिच्या कुठेतरी भावना तुटल्या असेल, ती आध्यात्मिक बिमार आहे. आणि ते मी 4थ्या पायरीमध्ये जेव्हा लिहून काढलं त्यावेळी सुद्धा तिचा उल्लेख आला, सर्व गोष्टी आल्या. मी कसा स्वार्थी होतो, अप्रामाणिक होतो, बेफिकर होतो, कशा प्रकारे मी तिचा युद्ध केला. आणि त्यावेळी जे बोलत आहे ते सत्य बोलत आहे. आणि मित्रांनो, तुरंतमध्ये कॉन्सर्टला फोन लावला आणि त्याच्यासोबत बोललो. कॉन्सर्ट म्हणे तू का बोलला? मी काहीच नाही बोललो, म्हटलं शांत राहिलो, चांगलं काम केलं म्हणे, सर्व काही देवावर सोपवून दे. तो देव करणारे जे काही घडलं असेल ते आली असं, ते चांगल्यासाठी आली आहे. काहीतरी चांगलं होणार आहे भविष्यामध्ये. जे काही बोलून गेली आहे त्या गोष्टीच्या मनावर घेऊ नका. आणि मी मनावर सुद्धा घेतलं नाही मित्रांनो. आणि मी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहिलो आणि घरी गेलो. आणि हे कुठंतरी मला माहिती आहे, अगर मी त्यावेळी आज अल्कोहोलिक अनोनिमसच्या ह्या कडपामध्ये नसतो, आणि मी भले 11 वर्ष सोबर असतो, तर खरंच मित्रांनो मी नक्की दारू पिली असती, आणि माझा जीव सुद्धा गेलेला असता, किंवा तिचा पण जीव गेलेला असता. मी काही बरं वाईट माझे केलं असतं किंवा तिचे गेले. कारण मी म्हटलं असतं माझा मान सन्मान गेला, माझी इज्जत गेली, प्रतिष्ठा गेली माझी. कारण चाल एवढ्या दिवसापासून गेलेली प्रतिष्ठा मिळाली, आणि हिनं असं असं बोललो, आणि मी पण तिला शिवीगाळ केली असतात. परंतु हा कार्यक्रम काय करते, स्वतःच्या चुका शोध. आणि ह्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार मी आहे. आणि हे जेव्हा कुठंतरी इथं आल्यानंतर जेव्हा मी मध्यशक्तीपुढे हतबलचा स्वीकार मान्य करतो, आणि ह्या साऱ्या गोष्टीच्या ह्या कार्यक्रमाअंतर्गत जसं मी चालतो, तर माझ्यामध्ये स्वीकार यायला लागला मित्रांनो. आज स्वीकार केलं, ते जे काही बोलली गलत नाही बोलली, मी तिच्या जागी असतो तेच बोललो असतो. परंतु कुठंतरी आज ह्या गोष्टीचा मला स्वीकार आला, काहीतरी शिकायला भेटलं. होऊ शकते हा माझा अनुभव उद्या दुसऱ्याच्या कामी येणार आहे. हे कुठंतरी एक देवाची लीला आहे. ते देवानं माझ्यासाठी घडवून आणलं, ते चांगल्यासाठी आणलं, हे कुठंतरी आज समजायला लागलो. आणि कुठंतरी तिच्यासाठी प्रार्थना केली का देवा तिला सुख समृद्धी शांती लावू दे, तिला व्यवस्थित चांगलं जीवन जगू दे, भविष्यात तिला काही अडचण येऊ देऊ नये. हे कुठंतरी मी तिच्यासाठी प्रार्थना केली, तिच्याबद्दल वाईट विचार नाही. हे कुठंतरी ह्या कार्यक्रमाअंतर्गत आज देवावर श्रद्धा विश्वास होता, पण आज श्रद्धा आहे का देव माझ्या कधीही वाईट करणार नाही. जर मला माझ्या देवानं वाईट करायचं असतं, तर मला हे 11 वर्ष मला पाहू दिले नसते, मला हे मध्येच आणलं नसतं. आज कितीतरी लोक आज जीव घेणाऱ्या आजारांतर्गत बळी ठरलेले आहेत. परंतु आज मला परमेश्वरानं माझा जीव वाचवून ठेवलाय. त्यासाठी आज कुठंतरी त्या परमेश्वराच्या रोज सकाळी उठल्यावर आभार मानतो, कृतज्ञ राहतो का देवा आजचा दिवस तू मला दाखवलाय, त्याबद्दल तुझे आभारी आहे. आज तुझी माझ्या जीवनात काय योजना आहे हे कुठंतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. रोज प्रार्थना व ध्यानला महत्व देतो मित्रांनो. हा कुठंतरी कार्यक्रम, आणि रोज स्वतःच्या आत्मपरीक्षण, स्वतःच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि जास्तीत जास्त जे मला काही मिळालेलं आहे ते मी वाटण्याचा प्रयत्न करतो, नवागतापर्यंत पोहोचतो. आजही 6:30 पावणे 7ला होम ग्रुपच्या मिटिंगला पोहोचतो. मिटिंगला जास्तीत जास्त प्रायोरिटी देतो मित्रांनो. आज माझं घर काम मिटिंग, आज कुठंतरी आज श्रीकांत भाऊ आलेले होते माझ्या घरी, आणि त्यावेळी माझं एक छोटंसं घर होतं, आमचं कबीर टक्क्याच्या मातीचं घर होतं. आज कुठंतरी ह्या सर्व गोष्टीतून निघाल्यामुळे आज कुठंतरी माझ्या घराचं सुद्धा काम पूर्ण झालं, 3-4 रूमचं मग घर बनलं छान. आज सर्व कुठंतरी माझं कुटुंब, मुलं, पत्नी, आई आनंदी आहे मित्रांनो. आणि खरंच मित्रांनो, हे सर्व ह्या कडपामध्ये राहतो तर चांगलंच होणार आहे. ह्या कडपाच्या बाहेर गेलो ना मित्रांनो, माझा जीव धोक्यात आहे.
मी कधी ह्या मद्यपाश आजाराच्या बळी ठरू शकतो. आणि ह्या मद्यपाश आजारावर रोजच्या रोज मला पहिली पायरी रोजच्या रोज घेणं फार गरजेचं आहे. रोजच्या रोज मला आचरणात पाहिजे मित्रांनो. आणि कुठंतरी माझ्यातले जे काही सात महापाप आहेत त्याच्यावर सुद्धा मला काम करावं लागेल. आज मला बोलण्याची संधी दिली, आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. थँक्यू.